तर नागपूरमधल्या हिंसाचाराच्या प्रकरणी आता काँग्रेसची सत्यशोधक समिती ही सुद्धा आज नागपूरमध्ये असेल। पोलीस प्रशासन नागरिक यांच्यासोबत ही समिती चर्चा करणार आहे। शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची ही समिती प्रयत्न करणार आहे। नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचं कारण नेमकं काय आहे, या सगळ्याच्या पाठीमागे जबाबदार नेमकं कोण आहे याचाही शोध घेण्याचा प्रयत्न काँग्रेसची सत्यशोधक समिती करणार आहे। या समितीचा अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केला जाईल। समितीमध्ये माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, हुसेन दलवाई, साजिद पठाण, विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे यांचा समावेश आहे। पोलिसांनी परवानगी दिली तर हिंसाचारग्रस्त प्रभावित भाग असलेला महाल, भालदरापूर या परिसरामध्ये सुद्धा ही समिती जाणार आहे। हिंसाचार झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने का समाज विशिष्टाला टार्गेट करण्याचं आणि एक नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, त्याला सपोर्ट पोलीस प्रशासन करताना दिसून राहिलेलं आहे। त्यामध्ये जी वास्तविकता काय आहे, कोण हिंसाचार घडवण्यासाठी जबाबदार आहे हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब एक समितीचं गठन केलं। त्याचं नेतृत्व माजी प्रांताध्यक्ष आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब करत आहेत आणि ते दौरा करून फॅक्ट फाइंडिंग करतील आणि आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।